एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांनी एकता मंच की प्यार भरी सौगात मागील 16 वर्षापासून भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। यावेळी शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते, प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर संतोष भुलचंदानी यांनी या भव्य महाआरोग्य शिबिराला आपली भेट देऊन प्राचार्य अजय कौलसर यांच्या कार्याचं कौतुक केलं। यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं की प्राचार्य अजय कौल यांना सरकारने पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाहिजे। त्यासाठी शिफारस करणार असून त्याचा पाठपुरावा देखील करणार आहे असं सांगितलं। यावेळी एकता मंचचे उपाध्यक्ष प्रशांत काशीद यांनी आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी 150 पेक्षा जास्त डॉक्टर यांचे आभार मानलेत। पाहुयात। सबसे पहले तो मुझे लगता है कि आज हमारा बच्चा सौगात, उससे गुजर कर 17 साल हो गए और ये सिर्फ उसका ही आशीर्वाद है जो इतना बड़ा कैंप इतने सालों से चल रहा है और उसका लोगों को फायदा हो रहा है, तो यकीनन कहीं ना कहीं उस बच्चे की ब्लेसिंग्स है। सर, लेकिन आज के समय में जिस तरह से बात करें तो कड़ाके की धूप। अभी मैंने अपने जो संबोधन में ये बोला कि मैं बहुत जगह जाता हूँ, बहुत मेडिकल कैंप में जाता हूँ, लेकिन जिस तरह का शानदार आयोजन ऑर्गेनाइज वे में डॉक्टरों की टीम के साथ, सारी मेडिकल फैसिलिटीज, दवाओं के साथ ये कार्यक्रम का आयोजन हुआ है, ऐसा कहीं पे नहीं होता है। तो मैं अजय सर को, उनकी पूरी टीम को, एकता मंच को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ इतने शानदार आयोजन के लिए। देखिए 100% मैं ये बोलना चाहता हूँ, क्योंकि हम लोग बहुत जगह जाते हैं तो पता चलता है कि अजय सर यहाँ पे इनको हेल्प किए और उन्होंने शिक्षा का माध्यम हो चाहे मेडिकल का माध्यम हो, अनगिनत लोगों का हेल्प करते रहते हैं और निस्वार्थ भाव से। कोई उनका राजनीतिक महत्वाकांक्षा नहीं है, एक सामाजिक रूप से वो उनकी भगवान ने उनको क्षमता दिया है और उस क्षमता का वो सदुपयोग कर रहे हैं। तो मैं बार बार ये बोलना चाहता हूँ और बोलता भी हूँ कि अजय सर एक इंस्पिरेशन है और उनसे सीख के हमको सामाजिक काम करने का इंस्पिरेशन मिलता है। सबसे पहले तो बाबा साहब के जयंती पे मैं आपके चैनल के माध्यम से सभी दर्शकों को बहुत बहुत उनके जन्मदिन का अभिनंदन करना चाहता हूँ और बताना चाहता हूँ कि देश में आज उनके विचारों को आगे ले जाने की बहुत सख्त जरूरत है, क्योंकि हमारे देश में, समाज में जो जात के नाम पे, धर्म के नाम पे जो गंदी और ओछी राजनीति हो रही है, वो हमारे समाज को बांटने का काम कर रहा है। ये बहुत जरूरी है कि बाबा साहब के जो सामाजिक विचार थे, जहाँ पे सबकी समानता थी, एकरूपता थी, उसको आगे ले जाने का समय है। असं आहे की अजय कौल आणि प्रशांत यांच्या माध्यमातून जी टीम आहे एकता मंचची, त्या टीमच्या माध्यमातून हा जो दरवर्षी होणारा हा कार्यक्रम आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे लोकांना बेनिफिट आहे। कारण नुसतं चेकअप नाही करत, चेकअप केल्यानंतर ज्या गोष्टीची गरज आहे, एखाद्या हॉस्पिटलला पाठवायचं आहे किंवा त्यांना मदत करायची आहे, तिथेही ते मदत करतात। एवढी चांगली शाळा चालवतात आणि सामाजिक कामात, मग ते कोविड असो किंवा काय, हे कुठेही मागे फिरून बघितलेलं नाही। त्यांनी इतक्या जोरात आपलं काम केलेलं आहे, त्यामुळे लोकांची त्यांच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि परमेश्वराचाही त्यांना आशीर्वाद आहे। त्यामुळे आजपर्यंत कुठे त्यांना अडचण आलेली नाहीये आणि हे काम करत असताना लोकांनीही त्यांना चांगलं सहकार्य दिलं। त्यामुळे लोक आजच्या तारखेत नाही म्हटलं तरी त्यांच्यासाठी कुठेही येऊन उभं राहायची तयारी आहे। डॉक्टर बाबासाहेब आज आंबेडकर साहेबांची जयंती असल्यामुळे तेही मी लोकांना शुभकामना देतो की एक सगळ्यात मोठी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर महामानवांच्या मार्फत आपल्याला जी मिळाली आहे, जे संविधान आहे आणि त्या संविधानासाठी रात्रीची दिवस करून बाबासाहेबांनी जे कष्ट घेतले, की तळागाळातला माणूस असो किंवा अब्जोपती असो, त्या सगळ्यांना त्याचा बेनिफिट आज द्यायचा जो अधिकार आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आपल्याला मिळालेला आहे। कारण हा इतिहास आहे, जर वळून बघितलं तर लोकांची काय परिस्थिती होती, पण आज गरीबातला गरीब माणसाला पण, मग तो खासदार असो आमदार असो, तो त्यांना शोधत जातो, कारण एक मत त्याचंही तेवढंच महत्वाचं जेवढं करोडपतीच आहे। तर हा अधिकार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला आणि त्यामुळे आज त्यांची पुण्यतिथी असल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। एप्रिल आहे आणि 14 एप्रिलच्या दिवशी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आज त्यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्याही इथे कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि एक मुलगा ज्याचं नाव आहे सौगात, आज सौगात
महाराष्ट्रातला नाही त्या आपल्या नेपाळमधनं आलेला मुलगा आहे, जे आपल्या आई बाबांनी त्याला इथे घेऊन आला. त्याला काय प्रॉब्लेम्स होता, तो प्रॉब्लेम्स डिटेक्ट असा झाला की त्याला कॅन्सर झाला म्हणून. आणि त्यांची कॅन्सरची जी लागण झाल्यानंतर त्याला इलाज करण्यासाठी तो फार ठिकाणी फिरला असेल आणि एक देवदूत म्हणून अजय सरांना तो भेटला. अजय सरांच्या माध्यमातून अजय सरांनी जवळजवळ 8 ते 9 महिने त्याची आपल्या घरचा मेंबर, आपल्या घरी राहणारा एक व्यक्ती असा मुलगा म्हणून त्यांनी त्याची फार सेवा केली. त्यांना वाटलं की हा त्याच्यातून बाहेर येईल, पण देवाची इच्छा असते, शेवटी देवाची इच्छा असते. देव जो सांगतो तेच होत असतं. आणि तो त्या मुलाला 8 महिन्यानंतर त्याचा मृत्यू होतो. त्याच्यानंतर त्याची आठवण म्हणून हे गेले 17 वर्ष ही एक व्यक्ती आहे जी अजय कोल सर आहे, प्राध्यापक आहेत आणि आज शिक्षण महर्षी म्हणून ते पूर्ण ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. अशी ही व्यक्ती आहे जी आपल्या वर्सोवा गावामध्ये लाभलेली आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्याचप्रमाणे ते गेले 17 वर्षे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी बघाल, प्रत्येक वेळी त्यांच्या हा कार्यक्रम घेत असताना त्यांना असं वाटतं तर जो रुग्ण असेल किंवा जी येणारी व्यक्ती असेल त्याला इकडे प्रत्येक बाबतीमध्ये त्याची तपासणी व्हायला पाहिजे. असे बरेचसे त्याने विभाग पाडलेले आहेत. त्या विभागाच्या माध्यमातून त्यांची तपासणी होते आणि तपासणीनंतर त्यांना जी लागणारी सुविधा आहेत, जी हॉस्पिटलची असतील किंवा आर्थिक असेल, तीही ते त्याच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करतात. असे अजय कोल सर आहेत आणि यांच्या माध्यमातून हा मेगा कॅम्प जो होतोय हा गेले 17 वर्ष सातत्याने राबवणारा हा कार्यक्रम, खरोखर मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करणे, आभार व्यक्त करेन. का असे कार्यक्रम क्वचितच लोक आहेत जे आपल्या निस्वार्थीपणाने करतात. म्हणजे याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही त्यांचा, फक्त एकच आहे की मानव सेवा करायला पाहिजे, लोकांची सेवा ही श्रेष्ठ सेवा असं ते मांडतात. तर त्यांच्याबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत, प्रशांत काशीद असेल किंवा बाकीची जी टीम आहे, ही त्यांच्या सावलीपर्यंत त्यांच्या पाठीशी उभी आहेत आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे होत आलेला आहे. खरं बघताना अजय सर हे आमचे गुरुवारी आहेत आणि खूप चांगले कार्यकर्ते, ज्याला म्हणतो तळागाळातील कार्यकर्ता असतो तशा प्रकारची व्यक्तिमत्व आहे ते. आणि स्वागत नावाचं त्यांच्या एका मुलाचा आज श्रद्धांजलीचा दिवस असून आणि सन्माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आज आरोग्य शिबिरचे एकता मंचद्वारा आयोजन केलंय आणि खूप सुंदर आयोजन केलंय. कमीत कमी 150 डॉक्टर आहे आणि 150 डॉक्टर म्हणजे सगळ्या प्रकारचे फुल चेकअप ठेवलेले आहे. डॉक्टर संतोष गुलचंदानी सारखे डोळ्यांचे डॉक्टर जे खूप महत्वाचे आहेत आणि खूप चांगले डॉक्टर आहेत कॅटरॅक्टचं ऑपरेशन करण्यासाठी, अशा डॉक्टरांना त्यांनी आणलंय आणि खरोखर सरांच्या या कार्याला सॅल्यूट आहे आणि सरांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला. आरोग्य शिबिर, आरोग्य कॅम्प तर मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी भरवले जातात, पण त्या आरोग्य कॅम्प मध्ये आणि या आरोग्य कॅम्प मध्ये काय फरक आहे? त्या आरोग्य कॅम्प आणि या आरोग्य कॅम्प, ते कॅम्प कसं असतं की थोडेसे 4 डॉक्टर असणार, 10 डॉक्टर असणार. आज हे सगळ्या प्रत्येक व्यक्तींना कुठलाही आजार असेल त्याचे डॉक्टर्स आहेत. आणि परत तुम्ही आता बसले असणार तर जे आय चेकअपचं जे हे कॅम्पस आहे त्याच्यातनं टोकन नंबर दिलेले आहेत. तर 400 ते 450, 450 ते 400, 500 असे म्हणजे लोकांना बोलवण्यात येत आहे आणि त्या लोकांना टोकन प्रमाणे त्यांना तपासण्यात येत आहे. कमीत कमी 1000-1200 लोक, म्हणजे आतापर्यंत 800 लोक झाली आहे, मला वाटतं 1500 पर्यंत जातील 4-5 वाजेपर्यंत. एवढी लोक जेव्हा येत आहेत आणि जागा पण खूप मोठी आहे, आवाढव्य जागा आहे आणि त्या जागेचा चांगला वापर करून साहेबांनी खूप चांगला कार्यक्रम अजय कोल सरांनी घेतला. तुम्ही ते इथं आलात, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना गटाचे सगळे नेते, पण सर्व नेत्यांना एका स्टेजवर आणण्याचं काम अजय कोल सर आपल्या सामाजिक क्षेत्रात करतात. त्याला कसं? त्याचं कारण असं आहे की अजय कोल सर हे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते समाजासाठी कार्य करत आहेत. त्यांना सगळ्याच पक्षाची लोक, आम्ही बघतो निवडणुकीच्या वेळेस सगळ्याच पक्षाची लोक येऊन त्यांना सांगतात मला मदत करा, मला मदत करा, आणि सर सगळ्यांना मदत करत असतात, सगळ्यांशी चांगले बोलतात. गावात असो किंवा यारी रोड मध्ये, यारी गल्लीमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे आणि म्हणून अजय सरांनी सगळ्या पक्षाला विनंती करून सगळ्यांना बोलून आपला हा कार्यक्रम सक्सेस केलेला आहे. धन्यवाद. आधी तर वंदनीय
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एकता मंच तर्फे म्हणजे त्यांनी इतकं स्लोगन भारी आहे त्याच्यावरती, एकता मंच की तरफ से प्यार भरी सौगात. म्हणजे प्रत्येक वर्षाला 14 तारखेला शिक्षण महर्षी मान्य अजयजी कौल यांच्यातर्फे आणि खरंच चांगलं आयोजन करण्यात येतं. आयोजन मध्ये खरंच मी प्रशांत सरांचं अभिनंदन करेल. इतक्या मोठ्या प्रमाणात ते हे आरोग्य शिबिर ठेवता. त्यामध्ये एक प्रकार नाहीये, म्हणजे जर तुम्ही आपल्या हॉस्पिटलला जर गेलात तर जवळजवळ 15,000 रुपयाची टेस्टिंग भेटेल. त्याच्यात रक्तदान शिबिर बी त्यांनी ऍड केलेलं आहे आणि सोनोग्राफी असू द्या. म्हणजे जर तुम्ही टेस्टिंग करायची आपण हॉस्पिटलला जातो त्याच्यापेक्षा जर इथं आलात तर भव्य असं आयोजन मध्ये मेडिकल कॅम्प यांनी ऑर्गनाईज केलेला आहे. मी सगळ्या टीमला अभिनंदन करतो की असा कॅम्प हे दरवर्षी ठेवता. अजय कौल सरांना खास करून धन्यवाद देतो की शांततेत समाजकार्य कसं करण्यात येतं आणि समाजकार्याची पद्धत कशी असावी, खरं अजय सरांकडनं शिकायला पाहिजे. धन्यवाद. अजय कौल सर दरवर्षी 14 एप्रिलला सौगातच्या आठवणीत ह्या कॅम्पचं आयोजन करत असतात आणि दरवर्षी त्यांचा कार्यक्रम एका मागच्या वर्षापेक्षा चांगला असतो. आणि मला वाटतं अजय कौल सर जेवढा मोठा त्यांचा हृदय आहे तसंच मोठे ते कार्यक्रम आणि प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांनी काय ना काय करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अजय कौल सरांचं मनापासून अभिनंदन की ते असेच समाजकार्य करत राहतील आणि त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण खंबीरपणे उभे राहू. आणि त्यांच्या एकता मंच आणि त्यांची पूर्ण टीम याचा मनापासून आभार की त्यांनी एवढं चांगलं आरोग्य शिबिर असं भरवलेलं आहे.